नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री पदावरून महायुती दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर इकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते. मुख्यमंत्री पदाचा फैसला दिल्लीत होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वी दोन्ही बाजूनं दबाव तंत्राचा अवलंब केला जातोय. तसंच अपक्षांना आपल्या गोटात घेऊन पाठीराख्या आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून केला जातो. विधानसभा निवडणुकीत भाजपनं जबरदस्त कामगिरी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवलंय. त्यामुळेच भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे. आमचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजी आणि आमचा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा नीट समन्वय साधून आहे. योग्य वेळेला नेता निवड करतील आणि देवेंद्रजीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तर दुसरीकडे शिवसेनेनं एकनाथ शिंदेंचं नाव लावून धरलंय. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिंदेंनी महायुतीच्या बाजूने जनमत वळवण्यात यश मिळवलंय असं शिवसेना नेते म्हणतायत. लोकांमध्ये ते मिसळले, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं. रविवारी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. हे सगळं चित्र पाहता मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नसताना शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री पदासाठी थेट गणपती बाप्पाला साकडं घातल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आणि ठाण्याच्या गणेश मंदिरात शिंदेंच्या सीएम पदासाठी महाआरती करण्यात आली, तर फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी पंढरपुरात दुग्धाभिषेक करण्यात आला. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आरती करत साकडं घालण्यात आलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना अनेक रुग्णांना वैद्यकीय सहकार्य केलं आणि त्यांच्यावर उपचार केले. या सगळ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाची आरती करत शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं घातलं. तर ठाण्यात सुद्धा महिलांनी एकत्र येत गणेश मंदिरात महाआरती केली आणि शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थनाही. आमचा लाडका भाऊ हाच मुख्यमंत्री बसला पाहिजे आणि हे लाडके भाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत असे सगळ्या आमच्या सगळ्या बहिणींची सगळ्या महिलांची इच्छा आहे की आमचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, पुन्हा मुख्यमंत्री सीटवर विराजमान झाले पाहिजे. शिंदे समर्थकांनी गणपती बाप्पाला साकडं घातलंय. तिकडे फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी पंढरपुरात विठुरायाला दुग्धाभिषेक करण्यात आला. रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पंढरपुरात विठुरायाला साकडं घातलं. राज्यात मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशात राज्यात मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी शिवसेनेकडून केली जाते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. या विजयात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करतायत. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे. एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करावं. बिहार पॅटर्न एकदा झाला, बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर आता मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. कराडच्या प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये झालेला संवाद बराच बोलका ठरला. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात न घेतलेल्या सभेची आठवण करून दिली. त्याप्रमाणे या भेटी दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्याकरता उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला.
दर्शन घे दर्शन काकाचं. माझी सभा झाली असती काय. विचारात राजकीय मतभिन्नता आलेली असली तरी ते आपले काका असल्यामुळे पाया पडलो असं रोहित पवार म्हणाले. माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. एकूणच कराडमध्ये काका पुतण्याचा अनोखा प्रीतिसंगम बघायला मिळाला. कर्जत जामखेड मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत रोहित पवारांकडून राम शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. कर्जत जामखेडमध्ये आपल्या विरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप राम शिंदेंनी केला. विशेष म्हणजे कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये झालेल्या संभाषणाचा धागा पकडत राम शिंदेंनी हा आरोप केला. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांसोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राम शिंदेंना अवघ्या 1243 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवावरून राम शिंदेंनी अजित पवार आणि रोहित पवारांवर घणाघाती आरोप केलाय. कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे. विशेष म्हणजे राम शिंदेंनी कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या भेटी दरम्यानच्या संभाषणाचा संदर्भ जोडलाय. यावर अजित पवार आणि रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली. झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. रेकॉर्ड काही बोललो मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर. राम शिंदेंच्या या आरोपामुळे अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये कर्जत जामखेडमध्ये अघोषित करार झाला होता का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्यानं मी त्या बैठकीला उपस्थित होतो असं वळसे पाटील म्हणाले. आंबेगाव मतदारसंघातून विजयी झालेले एनसीपीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली. वायबी चव्हाण सेंटर प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी विश्वस्त या नात्यानं उपस्थित होतो असं वळसे पाटील म्हणाले. पवारांचे आशीर्वाद घेतल्याचं सांगत शरद पवार सभेत काय बोलले हे आपण विसरल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यांचे मी आशीर्वाद घेतले, सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय घडलं यावर चर्चा झाली, पण माझ्या स्वतःच्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही असं वळसे पाटील म्हणाले. निवडणुकीआधी शरद पवार यांनी जाहीर सभेत वळसेंना पाडा असं आवाहन केलं होतं. मात्र या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचा 1100 मतांनी निसटता विजय झालाय. उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची विधानसभेतल्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची विधानसभा गटनेतेपदी निवड व्हावी असं माझं स्वतःचं मत होतं, मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी मी स्वीकारत असल्याचं जाधव म्हणाले. भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो. अन्यथा आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःचं मत. ठाकरे गटाच्या प्रतोदपदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेत शिवसेना पक्षात आता भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असेल, तर आमदारांसाठी आदित्य ठाकरे यांचा आदेश अखेरचा असणार आहे. राज्यात निवडणुकीच्या निकालात महायुतीनं दिमाखदार यश मिळवलं, तर मवियाचा मात्र दारुण पराभव झाला. निकाल लागून 2 दिवस उलटत नाही तोच विरोधकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले हे सगळे दावे विरोधकांनी फेटाळून लावले.
पराभवामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या विरोधकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे। ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय। मात्र सामंत यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। निकाल लागला त्याच्या रात्रीपासूनच काही आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। मला असं वाटतं अतिशय खोटारड्या पद्धतीने बोलतात। सगळे लोक आज उपस्थित होते, आहेत, राहतील। त्याच्यामुळे या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात। विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होईल याकडे अनिल पाटील यांनी लक्ष वेधलं। काही दिवस थांबा, तुम्हाला दिसेल उरलेली राष्ट्रवादी तिकडे राहते का नाही राहते याची मला शंका आहे। आता हे जे कोणी पवार साहेबांबरोबर आहे ते संघर्षाच्या काळामध्ये साहेबांबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे जे सगळे लोक आज आमदार नेते खासदार असतील ते पवार साहेबांबरोबर राहतील। उदय सामंत आणि अनिल पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर आज नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर होते। पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू झाली। या चर्चा नाना पटोलेंनी मात्र फेटाळली। महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढणाऱ्या काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं। काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा अवघ्या 209 मतांनी कसे बसे जिंकले। अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक अशा निकालानंतर राज्यात पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे। यानंतर पटोले यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। अजून असं कुठलंही झालेलं नाही आणि कुठल्याही बद्दलचं राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबत मी बोलत होतो त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही। तसंच या पराभवाला कारणीभूत ठरणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत याचा शोध घेणार असल्याचंही पटोले म्हणाले। शुक्राचार्य कोण आहे या सगळ्या गोष्टीचं एकदा, कारण की आम्ही आणि आमचे काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये सगळे ताकदीने लागले होते। जनता आमच्या सोबत होती। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवावर नाना पटोले यांनी दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याशी खलबत केली। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला। काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले। यावरून भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवावरून भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष महिलांवर बोंबलून फिरून गेला। महाराष्ट्र प्रत्येक नांदेड भोकर लक्ष देवता 150 मतांना 150 मध्ये पडला, 150 मध्ये आला। ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली। पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले। जे मला त्रास दिले सगळे साफ झाले। त्यांच्या या टीकेवर आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीचा खुनशी विचार कोणाच्याही मनामध्ये असू नये अशा मताचा मी आहे। नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीकेचे बाण सोडले होते। आता विधानसभेत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी टीकेची संधी साधली आणि सव्याज परतफेड केली। लोकसभेनंतर विधानसभेत भाजपच्या राम सातपुतेंना पराभवाला सामोरं जावं लागलं। या पराभवानंतर राम सातपुतेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सातपुतेंनी रणजित सिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला। माळशिरसमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत। आपल्या पराभवाला रणजित सिंह मोहिते पाटील जबाबदार असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला। आपली तक्रार मांडण्यासाठी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। देवेंद्रजी फडणवीस साहेब मला म्हटले की आम्ही 100% राम याचा निर्णय करू आणि येत्या काळामध्ये त्यांची हकालपट्टी 100% होईल, मला विश्वास आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ राम सातपुते यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली। रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेऊ नका अशी विनंती सातपुते यांनी अजितदादांना केली। हे सगळं ज्यांनी केलं त्या रणजित सिंह मोहिते पाटलाला कुठल्याही परिस्थितीत थारा देऊ नका, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, या ठिकाणी यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे हे सांगायला आम्ही आलो। आता सातपुतेंच्या मागणीवर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डरचं काम सुरू झालं। त्यामुळे बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला। वाहतूक 15 दिवसांसाठी बंद असणार। मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आली आहे।
या बोगद्याला जोडणाऱ्या महामार्गावरच्या रस्त्याच्या पुलावर गर्डर बसवण्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक पुढचे 15 ते 20 दिवस बंद असेल। कशेडी बोगद्याला जोडणारा मुंबई गोवा महामार्गावरील जो रस्ता आहे, या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसवण्याचं काम चालू असल्यामुळे आज सकाळपासून कशेडी बोगद्यातली वाहतूक थांबवलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठमोठ्या क्रेन ज्या आहेत हे आलेले आहेत आणि गर्डर बसवण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक जुन्या कशेडी घाट मार्गे वळवण्यात आली अशी माहिती प्रशासनानं दिली।